टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. जर 7/8, 5/9, 3/5, 1/4, 1/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची किंमत किती? तर काय करायचं माहिती का? हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहा त्या कोणत्या? 7/8, 5/9, 3/5, 1/4, 1/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावण्यासाठी दोन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे कोणती? या सर्वांचा छेद समान करून घ्यायचा. काय करायचा? या सर्वांचा छेद समान करून घ्यायचा. म्हणजे 8, 9, 5, 4, 3 या सर्वांचा काढायचा लसावी. काय काढायचा? लसावी काढायचा. कोणाचा? 8चा, 9चा, 5चा, 4चा, 3चा या सर्वांचा लसावी काढायचा आणि तेवढा लसावी हा प्रत्येकाचा छेद बनवायचा. लसावी म्हणजे काय? तर या सर्वांच्या पाड्यामध्ये 8च्या पाड्यात, 9च्या पाड्यात, 5च्या, 4च्या, 3च्या या सर्वांच्या पाड्यामध्ये असणारी लहानात लहान संख्या त्याला म्हणतो लसावी. आता 3 आहे, 3च्या पाड्यात 9 आहे, 4 आहे, 4च्या पाड्यात 8 आहे. मग 5, 9 आणि 8 यांचा लसावी आपल्याला काढावा लागणार. मग यांचा लसा किती होईल? 9चा पाढा म्हणायचा कुठपर्यंत? तर जोपर्यंत 8 आणि 5 ह्या संख्येच्या पाड्यात कोणती संख्या येईपर्यंत. तर 9 5 45, 45 आले पण 8 होणार नाही. मग 45चा पाढा पुढे वाढवायचा त्या 8 पाड्यात येईपर्यंत. तर 8, 9 आणि 5 यांचा आपण जर लसावी काढला तर सर्वांना बेगने भाग जाईल. 2 चोक 8, 9 ने भागत नाही, 5 ने भागत नाही. 2 दुने 4, 9, 5. 2 एक्के 2. 3 ने भाग लावला. 3 त्रिक 9, 5 आहे तसा. 3 ने भाग लावला. 3 एक्के 3, 5 आहे तसा. आणि 5 एवढा पर्यंतचा लसावी होणार. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 72, पंचे 360. या सर्वांचा लसावी 360 आला. तर एक कोणती पद्धत की या सर्वांचा लसावी 360 आलेला आहे तेवढा लसावी सर्वांचा बनवून घ्यायचा. म्हणजे आता पहिलं 7/8 गुणिले गुणिले छेद किती पाहिजे? 360 पाहिजे. मग 360 हा छेद येण्यासाठी कितीने गुणलं पाहिजे? खाली वर 8 ने ह्याला बघायचं. 8 चोक 32, 8 45. 45 ने खाली आणि वर गुणायचं. मग उत्तराला 7 5 35, हातच्या 3, 8 1 315 छेद 360. म्हणजे 7/8 याची किंमत काय आली? 315/360. दुसरा 5/9 याची किंमत काढायची. मग 5/9 आहे का नाही? याला कितीने गुणलं पाहिजे? 360 40 ने. येथे 40 ने गुणलं, येथे 40 ने गुणलं. 200/360. तिसरा कोण आहे? 3/5. 360 येण्यासाठी कितने गुणलं पाहिजे? 5 7 35. 72 गुणलं पाहिजे. कितने? 72 ने. उत्तर आलं मग 216/360. चौथा कोण आहे? 1/4. मग खालीवर कितने गुणलं पाहिजे? 90 ने. उत्तर आलं 9/360. 90 ने गुणलं. 90/360. पाचवा कोण? 1/3. खालीवर कोण गुणलं पाहिजे? 120 ने. उत्तर आलं 120/360. अशा संख्या या तयार आल्या. पहा म्हणजे या सर्वांचा छेद समान करून घ्यायचा. पहा 8 आहे, 9 आहे, 5 आहे, 4 आहे, 3 आहे. सर्वांचा आपण लसावी काढला तो 360 आला आणि 360 हा सर्वांचा छेद आपण करून घेतला. मग आता पहा बरे सर्वांचा छेद समान असेल तर आपण सांगू शकतो सर्वात लहान कोणते सर्वात मोठे कोणते. बघा सर्वात लहान कोणते होणार आहे? 9/90/360. 90/360. त्याच्यापेक्षा थोडी मोठी 120/360.
त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 120 पेक्षा थोडी मोठी 200, 200 छेद 360, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 216 छेद 360 आणि त्याच्यापेक्षा मोठी आली सगळ्यात 315 छेद 360 अशा संख्या आल्या. बघा हे अपूर्णांक चढत्या क्रमाला लावले असे होणार. बघा चढत्या क्रमाला लावता असे होणार आहेत. सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता येणार आहे? 90/360 वाला. म्हणजे कोण आहे? 1/4 सर्वात लहान. त्याच्यापेक्षा थोडा मोठा 1/3 वाला, 200/360 वाला, 5/9. त्याच्यापेक्षा मोठा आला 216 वाला, 3/5 आणि सगळ्यात मोठा आला 7/8 असे आले. सर्वात लहान हा अपूर्णांक सगळ्यात मोठा अपूर्णांक आला. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यात लहान हा आला, सगळ्यात मोठा कोणाला? 7/8 आला, सर्वात लहान 1/8 आहे. त्यांचं काय म्हणणे? पहिल्या व शेवटच्या अपूर्णांक किंमत किती? ह्या दोघांची बेरीज आपल्याला करायची. कोणाची? सर्वात लहान 1/4, सर्वात मोठा 7/8. 1/4 7/8. आता बघा 8 आहे की नाही? खालीवर आपण 2 ने गुणू, मग छेद समान होणार. मग उत्तर आलं 2/8 अधिक 7/8. 7 आणि 2 9, 9/8. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आला? त्या दोघांची किती बेरीज झाली? पहिल्याच्या शेवटची 9/8 हे उत्तर आलं. 9/8 हे त्याचं उत्तर आलं. सर्वात छोटा आणि सर्वात मोठा. सर्वात छोटा अपूर्णांक 1/4, सर्वात मोठा आहे 7/8 आणि त्या सर्वांची बेरीज झाली 9/8 हे त्याचं उत्तर आलं. म्हणजे बी हा क्रमांक आला. परंतु आता दुसरी पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण असं करू शकतो की हे जे छेद आहे ना लसावी न काढता आपण करू शकतो. ते पहा कसं. म्हणजे आपण हा छेद समान न करता सुद्धा आपण हे उदाहरण सोडू शकतो. ते पाहता कसं. 7/8 हे 5/9. काय करायचं माहितीये का? सर्वांचे दशांश अपूर्णांक उत्पन्न करायचं 2 अंकापर्यंत. किती? 2. सर्वांचे 2 अंकापर्यंत दशांश अपूर्णांक उत्पन्न करायचं. समजा दोघांचे 2 अपूर्णांक दशांश अंकापर्यंत सेम आन्सर आलं तर परत अजून आणखी थोडा भाग लावायचा, 3 दशांश अंकापर्यंत करायचं. बघा 7/8 आहे का नाही? मग 7ला भागला आपण 8 ने. 7 8 0 0 म्हणजे 7ला आपण 8 ने भागतोय आता. 8 0 0 आले हा. हातचा घेतला 0 17 आले. 8 8 64, 6 उरले. 6 वर 0 60, 8 7 56. याचं उत्तर काय आलं? 0.87 आलं. म्हणजे ह्याचा आपण जर दशांश स्थळामध्ये भाग लावला तर 8 0 0 7 उरले. म्हणजे असा भाग बघा तसं नाही कळल्यावर. बघा 8 0 0 7 उरले. उरले 0 8 7 56, 8 8 64, 6 उरले. 8 7 56. असं काय करायचं? 2 घरापर्यंत भाग लावायचा. आता ह्याचं उत्तर पहा. 5/9चं. 5/9 आहे ना त्याचं उत्तर पाहता. 5 म्हणजे 5.0. किती पण 0 पुढे असतात? 9 0 0 5 उरले. 0 9 5 45, 5 उरला 0 9 5 45 म्हणजे 0.55 आलं. 3/5. 3 म्हणजे 3.00 5 5 0 0 3 5 6 30 0 5 0 0 म्हणजे 0.60 आलं. पुढे पहा 1/4. 1/4 1 म्हणजे 0 4 0 0 1 उरला 0 4 दुने 8 2 उरले 0 4 25 0.25 1/3 3 3 0 0 उरला 1 0 3 त्रिक 9 उरले 1 0 3 त्रिक 9 असे 0.33 पुढे वाढ जाणार आहे. आता पहा बरे 2 दशांश स्थळापर्यंत पुरेसं झालं आपलं. सगळ्यात लहान कोणता होणार? 0.25. पहा सगळ्यात लहान 1/4 हा सर्वात लहान आला. सगळ्यात मोठा बघा बरे. सगळ्यात मोठा 0.87. पहा ना सगळ्यात मोठा 87. सगळ्यात मोठा कोणाला? 7/8 आला. बघा सर्वात लहान कोणाला? 0.25. सगळ्यात लहान कोणाला? मोठा कोणाला?
0.87 आणि यांची बेरीज केली आता नेहमीप्रमाणेच. कशी करा? म्हणजे वर खाली 2 मधलं 2/8 आलं अधिक 7/8 आहे तसाच. 1/4 काय 2/8 काय एकच. छेद समान झाला. उत्तर आलं 9/8. म्हणजे असंही केलं उत्तर चालतं. म्हणजे असंही करा आणि किंवा छेद समान करून कसंही करा. दोन्ही प्रकारे आपण बरोबर करू शकतो. आपल्याला फक्त सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे आणि त्यांची बेरीज करून मग उत्तर मांडायचं. 9/8 पर्याय क्रमांक बी.